नमस्कार, मी ओमकार कासरे. आज आपण माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान भूमी या थीमॅटिक एरियामधील घनकचरा व्यवस्थापना संदर्भात केलेल्या कामांची माहिती आपण MS पोर्टलवर कशी भरायची हे पाहूया. तर भूमी या थीमॅटिक एरियामधील घनकचरा व्यवस्थापनाचा पहिला इंडिकेटर हा घनकचरा व्यवस्थापन निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण आणि संकलन आहे. तर इथे तुम्हाला माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान निर्माण झालेला घनकचरा, त्याचबरोबर गोळा केलेला घनकचरा आणि निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण केलेल्या घनकचऱ्याची माहिती द्यायची आहे. तर इथे सर्वप्रथम तुम्हाला निर्माण झालेल्या घनकचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये इथे तुम्हाला नमूद करायचं आहे. तर उदाहरणाकरता तुमच्या गावात 6.5 मेट्रिक टन घनकचरा हा निर्माण झाला आहे, तर तसे तुम्हाला इथे नमूद करायचे आहे. त्याचबरोबर किती घनकचरा हा तुम्ही गोळा केला आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचे आहे. उदाहरणाकरता तुम्ही 6 मेट्रिक टन घनकचरा हा गोळा केला आहे. पुढे निर्माण झालेल्या घनकचऱ्यापैकी किती घनकचरा हा स्त्रोताच्या ठिकाणी विलगीकरण केला होता त्याचे तुम्हाला इथे प्रमाण मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. उदाहरणाकरता 5.6 मेट्रिक टन घनकचरा हा स्त्रोताच्या ठिकाणी विलगीकरण केला होता. इथे माहिती भरताना तुम्ही अपूर्णांक संख्येचा सुद्धा वापर करू शकता. त्याचबरोबर गोळा केलेला घनकचरा हा निर्माण झालेल्या घनकचऱ्यापेक्षा कमी असला पाहिजे किंवा त्याच्या इतकाच असला पाहिजे. तर वरील भरलेल्या माहितीच्या आधारे किती घनकचरा हा गोळा झाला आहे त्याची टक्केवारी इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार. त्याचबरोबर किती घनकचरा हा निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण केला होता त्याची सुद्धा टक्केवारी इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार. पुढे तुम्हाला दारोदारी कचरा संकलनाचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स हे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. तर ते अपलोड करण्यासाठी इथे तुम्हाला ड्रॉप फाइल्स हिअर और क्लिक टू अपलोडवर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला जिओटॅग फोटोज ऑफ डोर कलेक्शन सिलेक्ट करून ओपनवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ही PDF इथे अपलोड करायची आहे. पुढे तुम्हाला लॉगबुक ऑफ वेस्ट कलेक्शन म्हणजेच कचरा संकलनाचे लॉगबुक तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा इथे क्लिक करून लॉगबुक ऑफ वेस्ट कलेक्शन फाईलवर सिलेक्ट करायचं आहे आणि ओपनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ भारत अभियानमधील डेटा हा सुद्धा तुम्हाला इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. तर इथे क्लिक करून तुम्ही स्वच्छ भारत MIS डेटा इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला पहिला इंडिकेटर आपण भरला आहे. आता आपण सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचं आहे. इथे आपण येसवर क्लिक करून ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्व माहिती जर योग्य असेल तर इंडिकेटर सबमिटवर क्लिक करायचं आहे. येसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत ओकेवर क्लिक करून तुम्हाला पुढच्या इंडिकेटरची माहिती भरण्यासाठी नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचं आहे. आपला दुसरा इंडिकेटर आहे 1.2.2 ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया. तर इथे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती ओला कचरा हा निर्माण झाला आहे, त्याचबरोबर किती ओला कचरा तुम्ही गोळा केला आहे आणि किती ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे त्याची माहिती तुम्हाला इथे नमूद करायची आहे. तर सर्वप्रथम इथे किती ओला कचरा हा निर्माण झाला आहे. उदाहरणाकरता तुमच्या गावात 12.5 मेट्रिक टन ओला कचरा हा निर्माण झाला आहे. त्यानंतर 11.2 मेट्रिक टन घनकचरा हा तुम्ही गोळा केला आहे. पुढे किती घनकचऱ्यावर तुम्ही प्रक्रिया केली आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता तुम्ही 10.6 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे, तसंही तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. पुढे तुम्हाला प्रक्रिया केलेल्या ओल्या कचऱ्यापैकी किती ओला कचरा हा बायोगॅस प्लांटमध्ये वापरला आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता 5 मेट्रिक टन ओला कचरा हा बायोगॅस प्लांटसाठी वापरला गेला. त्यानंतर पुढे किती ओला कचरा हा तुम्ही कंपोस्टिंग प्लांटसाठी वापरला आहे ते तुम्हाला नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता 5.6 मेट्रिक टन ओला कचरा हा कंपोस्टिंग प्लांटसाठी वापरला गेला.
तर पुढे किती ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे त्याची टक्केवारी इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेली दिसेल. तर पुढे तुम्ही तयार केलेल्या कंपोस्टचं तुम्ही काय केलं आहे ते तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही ते एका दुकानात विकलं असेल तर तसं इथे सिलेक्ट करायचं आहे, किंवा जर तुम्ही तुमच्या गावामध्ये त्याचा वापर करत असाल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, किंवा तुम्ही त्याचा दुसरं काही करत आहात तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेचे मासिक अहवाल इथे अपलोड करायचा आहे. तर अपलोड करण्यासाठी ड्रॉप फाईल्सवर क्लिक करून त्या इंडिकेटरचा फोल्डर ओपन करून ती PDF फाईल तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. ओपनवर क्लिक करून ती इथे अपलोड होईल. पुढे जर तुम्ही तयार केलेल्या कंपोस्टसाठी एक FCO चे पालन करणारे व कंपोस्टची गुणवत्ता दर्शवणारे एक अहवाल मिळवला असेल तर येसवर क्लिक करायचं आहे, आणि जर नसेल मिळवला तर नोवर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला कंपोस्टची गुणवत्ता दाखवणारा लॅब रिपोर्ट तुम्हाला इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. तर अपलोड करण्यासाठी ड्रॉप फाईल्सवर क्लिक करून ज्या फाईलमध्ये ते रिपोर्ट आहेत ते सिलेक्ट करून ओपन करून इथे ते PDF अपलोड करायचं आहे. पुढे तुम्हाला कंपोस्टिंग प्लांट किंवा बायोगॅस प्लांटचे किंवा दोघांचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. तर ते अपलोड करण्यासाठी इथे ड्रॉप फाईल्सवर क्लिक करून जिओटॅग फोटोजच्या फाईलवर क्लिक करून ओपनवर क्लिक करून ती PDF इथे अपलोड झालेली दिसेल. शेवटी तुम्हाला कंपोस्टिंग प्लांटची किंवा बायोगॅस प्लांटची गुगल मॅप लोकेशन लिंक इथे पेस्ट करायची आहे. कंपोस्टिंग प्लांट किंवा बायोगॅस प्लांटची गुगल मॅप लोकेशन लिंक अपलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल मॅप्स तुमच्या गुगल ब्राउझरवर ओपन करायचं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही कंपोस्टिंग प्लांट किंवा बायोगॅस प्लांट आहे ते ठिकाण पिन करून वरती आलेल्या लिंकवरती क्लिक करून राईट क्लिक करून कॉपीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर MS वर जाऊन ज्या ठिकाणी तुम्हाला कंपोस्टिंग प्लांट किंवा बायोगॅस प्लांटची लिंक अपलोड करण्यासाठी सांगितलं आहे तिथे राईट क्लिक करून पेस्ट या ऑप्शनचा वापर करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात की गुगल मॅपची लोकेशन लिंक इथे अपलोड झालेली आहे. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कंपोस्टिंग किंवा बायोगॅस प्लांट्स असतील तर ॲड बटनचा वापर करून तुम्ही त्या कंपोस्टिंग प्लांट किंवा बायोगॅस प्लांटची लिंकसुद्धा इथे पेस्ट करू शकता. माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इंडिकेटर सबमिटवर क्लिक करून पुढच्या इंडिकेटरची माहिती भरण्यासाठी तुम्ही नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचं आहे. पुढचा इंडिकेटर हा सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा त्याची विल्हेवाट याच्यावर आधारित आहे. तर इथे सर्वप्रथम जर तुमच्या गावात एक MRF सेंटर म्हणजेच कार्यात्मक साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा केंद्र आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर तुमच्या गावात नसेल तर नो करायचं आहे, जर असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर त्या MRF सेंटरची तुम्हाला गुगल मॅप लोकेशन लिंक इथे पेस्ट करायची आहे. पुढे जर तुमच्या गावात एकापेक्षा अधिक MRF सेंटर असतील तर ॲड या बटनवर क्लिक करून तुम्ही दुसऱ्या MRF सेंटरची लिंकसुद्धा इथे पेस्ट करू शकता. पुढे आपल्याला त्या कार्यात्मक साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा केंद्र म्हणजेच MRF केंद्राचे जिओटॅग केलेले छायाचित्र हे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. तर त्यासाठी आपण इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे त्या इंडिकेटरच्या फोल्डरमध्ये जाऊन जिओटॅग फोटोग्राफ्सच्या फाईलवर क्लिक करून ती ओपनवर क्लिक करायचं आहे, आणि मग इथे आपली फाईल अपलोड होईल. पुढे तुम्हाला सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्याबाबत एक मासिक अहवाल सादर करायचा आहे. तो तुम्हाला इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे व इथे मंथली रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपन फाईलवर क्लिक करून ती फाईल इथे अपलोड करायची आहे. पुढे तुम्हाला गोळा केलेल्या सुक्या कचऱ्याचे किती दुय्यम वर्गीकरण झालं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही 90पेक्षा कमी दुय्यम वर्गीकरण केलं आहे तर तसं इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही 90पेक्षा जास्त
कचऱ्याचं दुय्यम वर्गीकरण केलं आहे तर तसं इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुमच्या गावात सुका कचरा गोळा करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे व ते यंत्रणा दर्शवणारे तुम्हाला एक डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे. तर इथे क्लिक करून तुम्हाला मेकॅनिझमच्या फाईलवर क्लिक करून ओपनवर क्लिक करून ही फाईल इथे अपलोड करायची आहे. आता तुम्हाला किती सुका कचरा निर्माण झाला आहे व किती गोळा केला आहे त्याची तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे. तर सर्वप्रथम तुमच्या गावात किती सुका कचरा हा निर्माण झाला आहे त्याचे प्रमाणित तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता 12 मेट्रिक टन सुका कचरा हा तुमच्या गावात निर्माण झाला आहे. निर्माण झालेल्या सुक्या कचऱ्यापैकी किती सुका कचरा हा तुम्ही गोळा केला आहे त्याची संख्या तुम्हाला इथे मेट्रिक टनमध्ये नमूद करायची आहे. उदाहरणाकरता 12 पैकी 12 मेट्रिक टन सुका कचरा मी गोळा केला आहे तसे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यापैकी किती सुका कचऱ्यावर तुम्ही प्रक्रिया व त्याचे विल्हेवाट लावले आहे त्याचे प्रमाण तुम्हाला इथे मेट्रिक टनमध्ये नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता 10 मेट्रिक टन सुक्या कचऱ्यावर मी प्रक्रिया किंवा त्याची विल्हेवाट लावली आहे तर तसं इथे नमूद करायचं आहे. पुढे प्रक्रिया केलेल्या सुक्या कचऱ्याची टक्केवारी इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचं आहे आणि येसवर क्लिक करून ओकेवर क्लिक करायचं आहे. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इंडिकेटर सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि पुढच्या इंडिकेटरची माहिती भरण्यासाठी नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचं आहे. आपला पुढचा इंडिकेटर 1.2.4 सायंटिफिक ट्रीटमेंट ऑफ लेगसी सॉलिड वेस्ट म्हणजेच जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया. तर सर्वप्रथम या इंडिकेटरमध्ये आपल्याला तुमच्या गावात चालू असलेल्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावरती रिमिडिएशनचे काम हे कुठल्या टप्प्यात आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही जुन्या साठलेल्या कचऱ्यावरती शास्त्रोक्त प्रक्रिया केली आहे आणि ती जमीन तुम्ही पुन्हा वापरत असाल तर तसं इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही 100% लेगसी वेस्ट ट्रीट केलं आहे तर ते दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही 50% लेगसी वेस्ट ट्रीट केलं असेल तर तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही नुकताच लेगसी वेस्ट ट्रीट करायचं काम चालू केलं आहे तर तसं चौथा ऑप्शन म्हणजे वर्क स्टार्टेड वर क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही नुकताच टेंडर्स फ्लोट केलेत तर तसं पाचवं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्या गावात एकापेक्षा अधिक लेगसी वेस्ट ट्रीटमेंटचे काम चालू असेल तर ऍड बटनवर क्लिक करून दुसऱ्या लेगसी वेस्ट ट्रीटमेंटच्या कामाची माहिती तुम्ही इथे भरू शकता. पुढे तुम्हाला वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा टेंडर अवॉर्डेड सर्टिफिकेट और नो लेगसी वेस्ट सर्टिफिकेट हे PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी ड्रॉप फाईल्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेगसी वेस्टच्या इंडिकेटरच्या फोल्डरमध्ये जाऊन लेगसी वेस्ट सर्टिफिकेट हे आपल्याला ओपन क्लिक करून इथे ते अपलोड करायचं आहे. पुढे आपल्याला टोटल क्वांटिटी ऑफ एक्झिस्टिंग लेगसी वेस्ट म्हणजेच तुमच्या गावात किती जुना साठलेला कचरा हे मेट्रिक टन मध्ये इथे नमूद करायचंय. समजा तुमच्या गावात इकडे 100 मेट्रिक टन हा जुना साठलेला कचरा आहे तर तसं इथे नमूद करायचंय. पुढे हा जुना साठलेला कचरा हा किती एकर मध्ये पसरलेला आहे हे तुम्हाला इथे नमूद करायचंय. तर ही संख्या तुम्हाला एकर मध्ये एंटर करायची आहे. समजा 2 एकर जमिनीमध्ये हा माझा जुना साठलेला कचऱ्याचे क्षेत्रफळ आहे. तर इथे तुम्हाला ऍड्रेस ऑफ रिमिडिएशन साइट्स म्हणजेच शास्त्रोक्त प्रक्रिया कुठे चालू आहे तो पत्ता तुम्हाला इथे इंग्रजीत टाईप करून एंटर करायचा आहे. पुढे तुम्हाला त्या रिमिडिएशन साइट्सचं म्हणजे शास्त्रोक्त प्रक्रिया जिकडे चालू आहे त्याचं गुगल मॅप लोकेशन लिंक इथे तुम्हाला पेस्ट करायची आहे. जर तुमच्या गावात एकापेक्षा अधिक
रिमेडिएशन साइट्स असतील तर ऍड या बटनवर क्लिक करून दुसऱ्या साईटचे सुद्धा इथे तुम्हाला ऍड्रेस टाईप करायचा आहे व त्याचा गुगल मॅप लोकेशन लिंक इथे तुम्हाला पेस्ट करायची आहे. पुढे तुम्हाला शास्त्रोक्त प्रक्रियेचे स्टेज वाईज जिओटॅग फोटोग्राफ म्हणजेच शास्त्रोक्त प्रक्रिया चालू होण्याच्या आधी व शास्त्रोक्त प्रक्रिया चालू असताना व सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स हे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचे आहे. तर अपलोड करण्यासाठी आपण ड्रॉप फाईल्सवर क्लिक करू आणि स्टेज वाईज जिओटॅग फोटोग्राफ ची जी फाईल आहे ती सिलेक्ट करून आपल्याला ओपन वर क्लिक करायचं आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस वर क्लिक करून ओके वर क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती बरोबर असल्यास इंडिकेटर सबमिट हा बटन क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट स्टेप वर क्लिक करून पुढच्या इंडिकेटरची माहिती भरायला जायचं आहे. आपला पुढचा इंडिकेटर 1.2.5 प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट आणि बॅन ऑन सिंगल यूज प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आणि सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी यावर आधारित आहे. तर या इंडिकेटर मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला सिंगल यूज प्लास्टिक बॅन करण्यासाठी तुम्ही किती जनजागृती मोहीम राबवल्या आहेत ती संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. संख्या नमूद करताना ती संख्या एक पूर्ण संख्या असेल. इथे तुम्ही अपूर्णांक संख्या वापरू शकत नाही. उदाहरणाकरता मी 15 जनजागृती अभियान राबवले आहेत तर तसे मी इथे 15 नमूद केलेत. पुढे प्लास्टिकसाठी पर्यायी उत्पादनं काय आहेत हे लोकांना सांगण्यासाठी किती जनजागृती कार्यक्रम तुम्ही राबवले आहेत ती संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. उदाहरणाकरता जर तुम्ही 10 मोहिमा राबवल्या असतील तर तसं इथे नमूद करायचंय. तर पुढे तुम्हाला सिंगल यूज प्लास्टिक बॅन आणि प्लास्टिकच्या पर्यायी उत्पादनावरती जे तुम्ही जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत त्या मोहिमेचे तपशील तुम्हाला एक्सेल शीट मध्ये भरून ती एक एक्सेल शीट तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करायची आहे आणि तीच एक्सेल शीट तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. तर ती एक्सेल शीट अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे ड्रॉप फाईल्स वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या भूमीच्या फोल्डरमध्ये जाऊन प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटचा जो इंडिकेटर आहे म्हणजेच 1.2.5 त्या इंडिकेटरच्या फोल्डरवरती क्लिक करून तुम्ही जी एक्सेल शीट तिकडे सेव्ह केली आहे ती एक्सेल शीट इथे आपल्याला ओपन करून अपलोड करायची आहे. पुढे आपल्याला त्याच जनजागृती मोहिमांचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. तर अपलोड करण्यासाठी ड्रॉप फाईल्स वर क्लिक करायचं आहे आणि आपल्या त्याच इंडिकेटर 1.2.5 मध्ये जाऊन जे जिओटॅग केलेले फोटोग्राफची पीडीएफ फाईल तयार केली आहे ती फाईल क्लिक करून ओपन वर क्लिक करून इथे आपल्याला ती अपलोड करायची आहे. शेवटी आता सिंगल यूज प्लास्टिक बॅन केले गेले आहेत म्हणजेच त्यांच्यावर बंदी घातली आहे. तरी तुम्हाला तुमच्या गावात जर कोणी सिंगल यूज प्लास्टिक वापरत असताना आढळलं तर त्याच्यावर तुम्ही काय दंड वसुली केली आहे त्या दंड वसुलीची लॉगबुक तुम्ही ती मेंटेन केली असेल तर त्या लॉगबुकची पीडीएफ कॉपी तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. तर ती अपलोड करण्यासाठी तुम्ही इथे ड्रॉप फाईल्स वर क्लिक करा आणि फाईन कलेक्शनचा जो पीडीएफ तुम्ही बनवला असेल त्याच्यावर क्लिक करून ओपन वर क्लिक करायचं. तर इथे ती फाईल इथे अपलोड होईल. तर आता ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करायचं आहे. कन्फर्मेशन साठी येस वर क्लिक करायचं आहे आणि मग ओके वर क्लिक करायचं आहे. तर ही सगळी माहिती भरल्यानंतर इंडिकेटर सबमिट करून आपल्याला नेक्स्ट स्टेप वर क्लिक करायचं आहे पुढच्या इंडिकेटरची माहिती भरण्यासाठी. आपला पुढचा इंडिकेटर 1.2.6 बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर आधारित आहे. तर हा जैववैद्यकीय कचरा जो असतो तो प्राथमिक उपचार केंद्र, हॉस्पिटल्स किंवा डिस्पेन्सरीज अशा ठिकाणांमधून तयार होतो. तर सर्वप्रथम जर तुमच्या गावामध्ये हॉस्पिटल्स असतील
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावामध्ये हॉस्पिटल्स किंवा डिस्पेन्सरीज किंवा प्राथमिक उपचार केंद्र आहेत की नाही हे येस अँड नो मध्ये सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्या गावामध्ये हॉस्पिटल्स, डिस्पेन्सरीज किंवा प्राथमिक उपचार केंद्र नसतील तर तुम्ही नो वर क्लिक करून ते सिलेक्ट करायचं आहे. पुढे नो वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट फ्रॉम तालुका ऑफिसर म्हणजेच तुम्हाला तालुका ऑफिसर कडून एक असे सर्टिफिकेट प्राप्त करून घ्यायचे आहे ज्यात असं मेन्शन केलं आहे की तुमच्या ग्रामीण भागामध्ये एकही हॉस्पिटल किंवा डिस्पेन्सरी किंवा प्राथमिक उपचार केंद्र नाही आहे. तर इथे ते सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी इथे ड्रॉप फाईलवर क्लिक करायचंय. पुढे त्या इंडिकेटरच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला ते फाईल सिलेक्ट करायची आहे. ती PDF फाईल तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि ती इथे ओपन वर क्लिक करून अपलोड करायची आहे. पण जर तुमच्या गावात हॉस्पिटल्स, डिस्पेन्सरीज किंवा प्राथमिक उपचार केंद्र आहेत तर येस वर क्लिक करायचंय. तर येस वर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील जर 100% हॉस्पिटल्स व डॉक्टर्स हे कॉमन फॅसिलिटी म्हणजे ज्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावली जाते त्या केंद्राचे मेंबर आहेत की नाही हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. जर असतील तर येस वर क्लिक करायचंय आणि जर नसतील तर नो वर क्लिक करायचंय. तर पुढे आपल्याला किती जैववैद्यकीय कचरा हा निर्माण झाला आहे व किती गोळा केला व किती कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे त्याचे तपशील आपल्याला इथे नमूद करायचे आहे. तर सर्वप्रथम किती जैववैद्यकीय कचरा हा निर्माण झाला आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता 5 मेट्रिक टन हा जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पुढे निर्माण झालेल्या जैववैद्यकीय कचऱ्यापैकी किती जैववैद्यकीय कचरा हा गोळा करण्यात आला गेला आहे. उदाहरणाकरता 5 पैकी 5 मेट्रिक टन जैववैद्यकीय कचरा हा गोळा करण्यात आला आहे. त्यानंतर पुढे किती जैववैद्यकीय कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट केली गेली आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता 5 मेट्रिक टन जैववैद्यकीय कचऱ्यावरती सायंटिफिकली ट्रीटमेंट करून त्याची विल्हेवाट लावली गेली आहे. तर पुढे किती कचऱ्याचं शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली गेली आहे त्याची टक्केवारी ही इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार. पुढे तुम्हाला ज्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट हा प्रोसेस केला जातोय त्याची गुगल मॅप लोकेशन लिंक इथे तुम्हाला पेस्ट करायची आहे. तर पेस्ट करण्यासाठी आपण राईट क्लिक करून पेस्टचा ऑप्शन वापरून ती लिंक इथे पेस्ट करायची आहे. जर एकापेक्षा अधिक बायोमेडिकल वेस्ट प्रोसेसिंग साइट्स असतील तर ऍड या बटनवर क्लिक करून दुसऱ्या केंद्राची सुद्धा इथे लोकेशनची लिंक आपण इथे पेस्ट करायची आहे. पुढे बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलची लॉगबुक जी तुम्ही मेंटेन केली आहे ती लॉगबुकची PDF कॉपी इथे अपलोड करायची आहे. तर अपलोड करण्यासाठी ड्रॉप फाईल्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या बायोमेडिकल वेस्टच्या फोल्डरमध्ये जाऊन लॉगबुकची PDF कॉपी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे व ती ओपन वर क्लिक करून इथे ती अपलोड करायची आहे. पुढे तुमचा कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी किंवा MPCB बरोबर जो करार झाला आहे त्या कराराची PDF कॉपी तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. तर अपलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अग्रीमेंटची जी PDF कॉपी आहे त्याच्यावर सिलेक्ट करून ओपन वर क्लिक करून ती इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. पुढे तुम्हाला बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन साइट्स म्हणजे ज्या ठिकाणी जैववैद्यकीय कचऱ्याचे विलगीकरण करत आहात त्याचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स इथे तुम्हाला अपलोड करायचे. तर ते अपलोड करण्यासाठी क्लिक करायचं इथे आणि जे जिओटॅग फोटोग्राफची फाईल आहे त्याच्यावर सिलेक्ट करून ओपन वर क्लिक करायचंय आणि ती फाईल इथे अपलोड होणार. त्यानंतर ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचंय. कन्फर्मेशनसाठी येस वर क्लिक करायचंय आणि सगळी माहिती भरून झाली असेल तर इंडिकेटर सबमिट वर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट स्टेप वर जायचंय पुढची इंडिकेटरची माहिती भरण्यासाठी.
तर सगळी माहिती भरून झाली असेल तर इंडिकेटर सबमिटवर क्लिक करून इंडिकेटर सबमिट करायचं आहे आणि पुढची इंडिकेटरची माहिती भरण्यासाठी नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचं आहे. आपला पुढचा इंडिकेटर 1.2.7 इलेक्ट्रॉनिक वेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच ई कचरा व्यवस्थापनावरती आधारित आहे. तर ई कचऱ्यामध्ये जुने बंद पडलेले लॅपटॉप, मोबाईल फोन्स, टीव्ही, कॉम्प्युटर, कीबोर्ड, माऊस अशा गोष्टींचा समावेश होतो. तर सगळ्यात पहिला तुम्हाला ई कचरा विलगीकरणावर तुम्ही किती जनजागृती मोहीम राबवल्या आहेत ती संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. उदाहरणाकरता मी अशा 5 मोहिमा राबवल्या असतील तर मी 5 अंक हे तिकडे एंटर करणार. पुढे तुम्हाला त्या जनजागृती अभियान त्या जनजागृती अभियानाचे तर पुढे आपल्याला ई कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्याबाबत जे जनजागृती मोहीम तुम्ही राबवली आहे तर त्याची माहिती ज्या एक्सेल शीट मध्ये तुम्ही भरून ठेवली आहे ती एक्सेल शीट तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. तर ती एक्सेल शीट अपलोड करायला तुम्हाला इथे ड्रॉप फाइल्स वर क्लिक करायचं आहे आणि भूमी थीमॅटिक एरिया मधील इंडिकेटर 1.2.7 च्या फोल्डर मध्ये म्हणजेच ई कचऱ्याच्या फोल्डर मध्ये जी एक्सेल शीट तुम्ही सेव्ह केली आहे ती एक्सेल शीट सिलेक्ट करून ओपन वर क्लिक करायचं आहे आणि ती एक्सेल शीट इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर त्या जनजागृती उपक्रमांचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स हे पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तयार करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर ती अपलोड करण्यासाठी इथे ड्रॉप फाइल्स वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ई वेस्ट जिओटॅग फोटोग्राफ्स वर क्लिक तर पुढे तुम्हाला त्या जनजागृती उपक्रमांचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स हे पीडीएफ फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचे आहे. तर परत आपल्याला इथे ड्रॉप फाइल्स वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ई वेस्ट जिओटॅग फोटोग्राफ वर क्लिक करून ओपन करायचं आहे आणि ती फाईल इथे अपलोड करायची आहे. पुढे तुम्हाला तुमच्या गावामध्ये ई कचरा गोळा करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे का तसे तुम्हाला येस और नो मध्ये सेट करायचं आहे. जर नसेल तर नो करायचं आहे आणि जर असेल तर येस करायचं आहे. पुढे जर तुम्ही येस सिलेक्ट केलं असेल तर तुमच्याकडे ई कचरा गोळा करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे ती तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन ऑप्शन वरून सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्याकडे एक ई कचरा गोळा करण्यासाठी एक केंद्र तयार केलं जाईल आहे तर तसं इथे एस्टॅब्लिशमेंट ऑफ वेस्ट कलेक्शन सेंटरवर क्लिक करायचं आहे. किंवा तुमच्याकडे मोबाईल ई वेस्ट कलेक्शन आहे म्हणजे एक चालती फिरती गाडी आहे ज्या गाडीमध्ये तुम्ही ई कचरा गोळा करत आहात तर तसं इथे मोबाईल ई वेस्ट कलेक्शन वर क्लिक करायचंय. किंवा जर तुमच्याकडे दुसरी काही अशी यंत्रणा आहे ई कचरा गोळा करण्यासाठी तर तसं इथे अदर्स सिलेक्ट करायचंय. पुढे तुम्हाला जी यंत्रणा तुमच्याकडे आहे ई कचरा गोळा करण्यासाठी त्याची लॉगबुक व त्याचं वर्क ऑर्डर इतर काही डॉक्युमेंट असतील त्या यंत्रणा संदर्भात त्या तुम्हाला इथे अपलोड करायच्या आहेत. अपलोड करण्यासाठी ड्रॉप फाइल्स वर क्लिक करायचं आहे आणि जी डिटेल्स ऑफ मेकॅनिझम फॉर कलेक्शनची जी पीडीएफ फाईल तुम्ही तयार केली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ओपन वर क्लिक करायचं आहे आणि ती फाईल इथे अपलोड करायची आहे. तर आता आपल्याला टोटल किती ई कचरा तुम्ही गोळा केला आहे ते इथे नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता मी 50 किलो ई कचरा हा गोळा केला आहे आणि पुढे किती ई कचऱ्यावर तुम्ही प्रक्रिया केली आहे ते इथे तुम्हाला नमूद करायचं आहे. उदाहरणाकरता 50 मधून मी 45 किलोग्रॅम ई कचऱ्यावरती प्रक्रिया केली आहे. तर पुढे तुम्हाला ई कचरा गोळा करतानाचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स हे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये इथे अपलोड करायचे आहेत. तर अपलोड करण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय करायचं तर इथे ड्रॉप फाइल्स वर क्लिक करायचं आहे आणि जिओटॅग फोटोग्राफ्स वर क्लिक करून ओपन फाईल वर क्लिक करून ती फाईल इथे अपलोड करायची आहे.
तर पुढे आपल्याला ई कचऱ्याची प्रक्रिया करतानाचे जिओटॅग फोटोग्राफची PDF फाईल इथे अपलोड करायची आहे. तर परत इथे ड्रॉप फाईल्स वर क्लिक करायचं आणि इथे परत जिओटॅग फोटोग्राफ वर क्लिक करून ओपन वर क्लिक करायचं आणि ती फाईल इथे अपलोड करायची आहे. आता पुढे आता तुम्हाला तुमच्या गावात जर एक कार्यात्मक संकलन केंद्र असेल ई कचऱ्यासाठी तर तसं इथे येस और नो मध्ये सिलेक्ट करायचंय. जर असेल तर येस करायचं जर नसेल तर नो करायचंय. जर तुमच्याकडे अशी केंद्र आहे तर त्या केंद्राचे जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स हे तुम्हाला इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. तर इथून तुमची फाईल सिलेक्ट करायची आहे आणि ओपन वर क्लिक करून ती फाईल इथे अपलोड करायची आहे. पुढे तुम्हाला त्या फंक्शनल कलेक्शन सेंटर म्हणजे जो कार्यात्मक संकलन केंद्र आहे ई कचऱ्यासाठी त्याची गुगल मॅप लोकेशन लिंक इथे तुम्हाला पेस्ट करायची आहे. तर ती पेस्ट करायला तुम्हाला गुगल मॅप्स मध्ये जाऊन ती लिंक कॉपी करायची आहे व इथे येऊन ती लिंक पेस्ट करायची आहे. तर इथे आपल्याला त्या फंक्शनल कलेक्शन सेंटरची गुगल मॅप लोकेशन लिंक इथे अपलोड करायची आहे. तर त्यासाठी गुगल मॅप्स मध्ये जाऊन ती लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे आणि इथे राईट क्लिक करून पेस्ट वर क्लिक करून ती लिंक इथे पेस्ट करायची आहे. जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक ई कचऱ्यासाठी फंक्शनल कलेक्शन सेंटर असतील तर ऍड वर क्लिक करून तुम्हाला त्या केंद्राचे सुद्धा गुगल मॅपची लोकेशन लिंक इथे पेस्ट करायची आहे. तर ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करून कन्फर्मेशन साठी येस वर क्लिक करायचं आहे आणि ओके वर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती भरली असेल तर इंडिकेटर सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि पुढच्या इंडिकेटरची माहिती भरण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट स्टेप वर क्लिक करायचं आहे. तर आता आपला भूमी या थीमॅटिक एरियामधील शेवटचा इंडिकेटर म्हणजेच 1.2.8 हा ODF स्टेटस वरती आधारित आहे. ODF स्टेटस म्हणजेच ओपन डेफिकेशन फ्री स्टेटस. तर ह्याकरिता तुमच्या गावाला कोणत्या टाईपचं ODF सर्टिफिकेशन भेटलं आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्या गावाला फक्त ODF सर्टिफिकेशन भेटलंय तर तसं इथे ODF सिलेक्ट करायचंय किंवा जर तुमच्या गावाला ODF प्लस सर्टिफिकेट भेटलं असेल तर तसं ODF प्लस सिलेक्ट करून तुम्हाला जे ODF सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे ते ODF सर्टिफिकेट तुम्हाला इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. तर अपलोड करण्यासाठी आपण नेहमीसारखंच आपलं ड्रॉप फाईल्स वर क्लिक करायचं आणि भूमीच्या फोल्डर वरती जाऊन इंडिकेटर 1.2.8 च्या फोल्डर मध्ये जे तुम्ही ODF स्टेटस सर्टिफिकेट सेव्ह केला आहे तो तुम्हाला इथे ओपन करून अपलोड करायचा आहे. तर ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला हे सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करायचं आहे, येस वर क्लिक करायचं आहे कन्फर्मेशन साठी आणि ओके वर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही आता पाहू शकता की तुमची भूमी या थीमॅटिक एरियामधील सर्व माहिती भरून झालेली आहे. माहिती जर तुम्ही भरली असेल आणि इंडिकेटर सबमिट केलं असेल तर प्रत्येक इंडिकेटरच्या समोर तुम्हाला एक ब्लू टिक असं दिसून येईल. तर इथे सगळ्यात शेवटी तुम्हाला कम्प्लिटेड हा टॅब दिसेल. तर या कम्प्लिटेड टॅब वर क्लिक करून तुम्ही भूमी या थीमॅटिक एरियामधील जेवढी सगळी माहिती भरली आहे ती सर्व माहिती एकदा पाहू शकता. पाहता पाहता तुम्हाला जर कोणती माहिती अचूक वाटली असेल तर ती कशी बदलता येईल ते आता आपण पाहूया. उदाहरणाकरता अमाऊंट ऑफ वेट वेस्ट जनरेटेड इन मेट्रिक टनची माहिती जर समजा तुम्ही कमी किंवा जास्त टाकली असेल ती तुम्हाला चेंज करायची आहे तर तुम्ही पुन्हा एकदा त्या इंडिकेटर मध्ये जाऊन तो इंडिकेटर 1.2.2 SWM वेट वेस्ट प्रोसेसिंगचा होता. तर इथे तुम्ही ही माहिती तुम्ही बदलू शकता. तुम्हाला 15 ऐवजी जर तुम्हाला इथे 20 एंटर करायचं असेल तर तसं तुम्ही इथे 20 एंटर करू शकता. माहिती बदलल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करायचं आहे आणि कन्फर्मेशन साठी येस वर क्लिक करायचं आहे आणि इथे ओके वर क्लिक करायचं आहे.
तर परत तुम्ही इथे कम्प्युटर टॅबवर येऊन तुम्ही ती माहिती अपडेट झालेली पाहू शकता. तरी तुम्ही पाहू शकता की इथे 20 हा आकडा अपडेट झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे आणि सर्व माहिती जर अचूक असेल तर सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचं. धन्यवाद.